सरपंच साहेब आदरणीय तकदीरजी काळन साहेब यांच्या वतीने देखील तीनही खेळाडूंना पारितोषिक आहेत। मी दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही सर्व पारितोषिका अविनाशकडे सुपूर्द करावीत। या सर्व दानशूर नेत्यांचे मनापासून आभार आणि अविनाशला काही सांगायचं आहे। आणि तकदीर दादा काले यांचा धन्यवाद करतो, कारण का आम्ही संघ आमचे 2 होते आणि जेव्हा संघ एक करायचं त्यांनी सांगितलं का तुम्ही मी ठाम आहे, तुम्ही कधी पण एक करा, माझा सपोर्ट आहे तुम्हाला। पण लोकांना काय वाटतं का हा एक करत नाही, त्याच्या मनात जास्त काही नाही, पण शंका आहेत लोकांच्या मनामध्ये। तुम्ही सगळ्या शंका दूर करून टाकल्यात, शंका दूर केल्यात आणि मोठ्या बलाढ्य संघाला देखील पराभव केलं। अशाच लढतींसाठी स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषक पाहत राहा, आनंद घेत राहा। कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत मराठी नव्हे तर समालोचकांचे गुरु आदरणीय बाळ सुब्रमण्यम सर आणि त्यांच्या समवेत बाबूशाह सर। इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद समीर सोमने। ऑन साईडला सुंदर पद्धतीने पेडल स्वीप करत असताना चेंडूला पाठवत आहेत लॉंग लेगला। अत्यंत सुंदर क्रिकेटचं सौंदर्य या ठिकाणी दाखवत असताना मॅग्निफिसंट। बघा सोनारपाडा मागच्या वर्षी या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने परफॉर्मन्स त्यांनी दाखवला होता, चॅम्पियन होते आणि तो संघ या ठिकाणी एदुटणे समोर पराभूत होते। असं म्हणतात कुठल्याही स्पर्धेची जी प्रगती आहे नवीन चॅम्पियन आल्याने होते आणि ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं आहे, हे आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे। अशोककडे जाऊया, आमच्या गुणलेखाकडे मैदानावर अतुल आणि सिद्धू पाटील, अतुल भोईर आणि सिद्धू पाटील मैदानावर आलेले आहेत आणि एकंदरीत धावसंख्या मैदानावर झालेली आहे ती 10च्या रूपाने। पहिलं षटक आपण पाहिलं ते मैदानावरती विवेक पाटील यांच्या माध्यमातून आज सामना खेळला जातोय, तो वाडेकर आणि शिरडोनच्या कॅप्टननी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतले। विवेक कॉमेंट्री बॉक्स यांकडून सज्ज होत आहेत, राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू घेऊन या वेळेला हा चेंडू बघतायत पडल्यानंतर थोडे पुढे सरकले होते, पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्यासाठी पाहिलं की चेंडू पडल्यानंतर जास्त वरती जातोय, चेंडू वरती जातो स्टंपवरून सोडून दिले, कारण तुम्ही बघू शकता क्लोजला फिल्डिंग ऑफ साईडला तिकडे गल्लीला एक क्षेत्ररक्षक उभा आहे, या साईडला पाहिलं तर लेग स्लेव एक क्षेत्ररक्षक आहे, पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, म्हणजे 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत आहे। टॉप एज लागला तर इथे कॅचिंग पोझिशनमध्ये फ्लाय होऊन जाऊ शकतो झेल। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट चेंडू घेऊन यावेळेला चेंडू ऑन साईडला खूप स्ट्रॉंग आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पॅडल स्वीप करत असताना चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ अडवत असताना त्या ठिकाणी निखिल पाटील आणि कव्हर करेपर्यंत मैदानावर धावा पूर्ण केलेत ते आपण बघतोय, ते 2 आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते, ती आता 13 या धावसंख्या आपण बघतोय। सरासरी आपण त्याच्या अगोदरच्या सामन्यात मागच्या सामन्यात सुद्धा सरासरी चांगली होती, त्याच्या अगोदरच्या सामन्यात सुद्धा धावांची गती खूप चांगल्या पद्धतीने ठेवण्यात आली होती। स्वर्गीय शिवाजी शेलार स्मृती चषक म्हणून स्पर्धा ओळखली जाते। याच मैदानावर शिवाजी शेलार साहेब त्या ठिकाणी समोर जिथे कव्हर आहे त्या ठिकाणी ते प्रॅक्टिस करायचे, त्याच मैदानावर ही स्पर्धा मागचे 7 वर्ष तुम्ही बघताय। ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन यावेळेला पुन्हा एकदा पॅडल स्वीप, प्रत्येक चेंडू एक वेगळ्या पद्धतीने, कारण पॅडल स्वीप करायचा असेल तर प्रचंड सराव पाहिजे, आईसाईट पाहिजे, लेंथ ओळखता आला पाहिजे, कारण पॅडल स्वीप करत असताना एक अत्यंत रिस्क भूमिका असते लेग बिफोरची, पायचीची। मात्र खूप सुंदर पद्धतीने तो फलंदाज मैदानावरती अतुल भोईर ऑन साईडला खेळत असताना आपण पाहिलं। षटक संपते पहिल्या षटकात धावा आल्या एकंदरीत 13ची गती या ठिकाणी ठेवल्या वाडेकरने। तो मेरे साथ बाबू शाह जुड़े हुए हैं। बाबू शाह जी क्या कहना चाहेंगे इस पहले ओवर के बारे में? नहीं, बिल्कुल बाला सर, सबसे पहले बहुत बहुत आपका शुक्रिया और एसएससी ट्रॉफी का भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे। जिस तरह के हमने 2 मुकाबला पीछे का देख चुके हैं, उस हिसाब से देखिए एक अच्छी शुरुआत कह सकते हैं। कहते ना आगाज अच्छी हो तो फिर अंजाम है, लेकिन क्रिकेट एक ऐसा चीज़ है अब बाला सर कभी भी रंग रूप बदल सकता है। कितना झूला जितना आगे भी जाता है ना उतना पीछे भी आता है। देखते ये मैच क्या कुछ रंग लेगा, ये तो आने वाला वक्त बताएगा। एक वक्त हुआ करता था बाला सर, माँ अपने बच्चे से कहती थी बेटा सो जा नहीं तो गब्बर आएगा, लेकिन आज बच्चे कह रहे हैं मम्मी टीवी ऑन करा, मला एसएससी ट्रॉफी बघायचा। इतना कमाल का मैच खेला जा रहा है। यकीनन बहुत ही मैग्निफिसेंट ऑर्गेनाइज यहाँ पे किया गया है। मैं साई शेलार, विक्रम शेलार और उनके सभी साई श्रद्धा क्रिकेट क्लब के सभी जितने लोग हैं जिन्होंने बेहतरीन काम किया उनका अभिनंदन करना चाहूँगा। वळूया सामनाकडे कल्याण डोंबिवलीकडून ओव्हर द विकेट चेंडू बॅकफुटला थांबून गॅपमध्ये खेळलेत, या ठिकाणी डीपमध्ये आपण बघतोय पॉईंट आणि गलीच्या मधून चेंडू काढत असताना आणि चेंडू त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर जात असताना एकदा चेंडू इनसाइड सर्कल गेला, आपण बघतो 30 यार्ड क्रॉस झाला
की त्याच्यानंतर आपण बघतोय चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल करतोय. त्याचं करताय मैदान स्लोप आहे आणि या मैदानाच्या स्लोपमध्ये फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्याला अडवणं खूप कठीण होतं. हे चित्र सकाळपासून या ठिकाणी बघायला लागलं. याचा अर्थ काय? आव्हान आहे क्षेत्ररक्षकांना, आव्हान आहे डीपच्या फिल्डरना. त्यांना ॲथलीट व्हावं लागेल, वेग वाढवावा लागेल, फ्लेक्सिबिलिटी वाढवावा लागेल आणि चेंडू वाढवावा लागेल बाउंड्रीच्या आतमध्ये. कारण जेवढ्या बाउंड्रीज जास्त जातात तेवढी सरासरी धावांची गती वाढण्याची या ठिकाणी भीती असते. मागच्या सामन्यात लिजंड कॉमेंटेटर सिद्दीक बाबे आणि तसंच अपकमिंग यंगस्टर, मी स्वतः फॅन आहे ज्याचा, समीर सुमने यांना ऐकलात. खूप सुंदर पद्धतीने एक्सपर्टाईज या ठिकाणी दाखवत होते. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेला स्टेप आउट होऊन चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आउटसाइड एजला लागून त्या ठिकाणी जातोय सिली पॉईंटला. यष्टीरक्षक जेल टिपतायत कारण 5 षटकामध्ये ॲग्रेशन आवश्यक आहे, आक्रमण आवश्यक आहे. 11 खेळाडू आहेत आणि तेच अटॅक करायला गेले आणि गडी बाद होत आहे. या विकेटबद्दल हिंदीमध्ये बाबूसा. तो चलिए बहुत बढ़िया किया, बात हमने बताई यहाँ पर आउटसाइड एज लिया। भाला सर कह देना सिद्धू ने यहाँ पर बुद्धि का इस्तेमाल नहीं किया, ताकत का थोड़ा इस्तेमाल करना चाहते थे, लेकिन हमेशा कहा जाता है बल से ज़्यादा बुद्धि का इस्तेमाल करो, क्योंकि बल हमेशा आपको लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जितना सिखाता है, और शायद वो काम देगा। गेंदबाज थोड़ा देर रखे बल्लेबाज से, क्योंकि यहाँ पर बात करेंगे ना सिद्धू थोड़ा हावी हो रहे हैं। और भाला सर मैं हमेशा कहता हूँ डॉन के सामने बच जाए या नहीं तो दूर हो जाए। पीके अँड सन्स यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक ॲट्रिकसाठी सुयोग पाटील याच्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. वाढवलेलं आहे, 2000 वाढवलेलं आहे. कल्याण डोंबिवली एक ऐसी जगह है बाबू, यहाँ पे मैं कहना चाहूँगा कल्याण डोंबिवली एक ऐसा जगह है जहाँ पे मैंने 3 सिक्सर के लिए 72,000 का कैश प्राइज देखा है. संदीप फुटाने ने कंटिन्यूस 3 सिक्सर मारा था. काटाई को आप इन एक्शन में थोड़ी देर के बाद देखेंगे. लीजेंड ट्रॉफी में था हो तो ये कल्याण डोंबिवली बहुत बड़े पैमाने में दर्शक प्राइजेस यहाँ पे रखते हैं. फार मोठ्या प्रमाणात कॅश प्राइज प्रेक्षकांकडून आणि त्यांच्या सगळ्या आवडते जे फॅन आहेत त्या त्या गावातील ग्रामस्थ आहेत त्यांच्या माध्यमातून ठेवलं जातं. तसं मागच्या सामन्यात तुम्ही पाहिलं तकदीर कालांनी अविनाशला पारितोषिक दिलं कॅश प्राइज. चांगली कामगिरी कराल तर प्रेम करणारे भरपूर आहेत, प्रेरणा देणारे भरपूर आहेत, प्रोत्साहन देणारे भरपूर आहेत. फक्त तुम्ही चांगली कामगिरी करा. आतमध्ये हार जीत हा वेगळा विषय आहे. द विकेट पडल्यानंतर चेंडू जवळजवळ 130-135च्या स्पीडने निघतोय आणि अशा चेंडूला अटॅम्प्ट करणं अत्यंत कठीण असतं. 10Xचे चेंडू या ठिकाणी वापरले जात आहेत. थंडीचं आगमन होईल महाराष्ट्रात म्हटलं जातं आहे. वादळामुळे थंडी थोडा लांब गेला आहे, मात्र थंडीचं आगमन होईल 2-4 दिवसात. आणि थंडीमध्ये क्रिकेट फार सुंदर पद्धतीने, कारण इंग्लंडसारखं वातावरण आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतं आणि त्या वातावरणामध्ये टेनिस क्रिकेटर्ससुद्धा एक वेगळी छबी गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवतात. पुन्हा एकदा वेग, अटॅम्प्ट करणं कठीण. बॉडी लाईन होता आणि धावबाद होण्याची भीती या ठिकाणी आपण बघ. धावबाद होते मैदानावरती. थ्रो दिलाय खूप चांगल्या पद्धतीने भरत पाटील यांनी तिकडे, कारण बॉडी लाईन जेव्हा भरत पाटीलच कॅप्टन आहेत लक्षात घ्या. सुंदर थ्रो देत असताना का त्यांनी घेतलं, टॉस घेतल्यानंतर फिल्डिंग, त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपण पहिल्या षटकात गोलंदाजी केली. विवेक पाटीलने 1 षटक टाकले, 13 धावा दिला, एकही गडी बाद नाही. सुयोग पाटील दुसरं षटक आता तो मैदानावरती अतिशय सुंदर पद्धतीने भरत पाटीलने धावबाद काढलाय. बॉडी लाईनला खेळणं एक वेगळं पद्धत असते, वेगळं डावपेच असतं, वेगळं स्ट्रॅटेजी असतं. बॉडी लाईन शब्दाचा जन्म ॲशेस सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडमध्ये झाला आणि सर डॉन ब्रॅडमॅन ज्यांना म्हटलं जातं ती बॉडी लाईन खेळायच्या त्या काळामध्ये. त्याच्यानंतर पण भरपूर प्रचंड बदल आले, कारण गावस्कर टोपी घालून वेस्ट इंडिजच्या सगळ्या वेगवान गोलंदाजांना 771 धावा कुठल्या होत्या. म्हणून गावस्कर जेव्हा वेस्ट इंडिजच्या एअरपोर्टवर उतरतात तिकडे गावस्करसाठी एक वेगळं गाणं लावलं जातं. बॉडी लाईनमुळे हे सगळे वाक्य आम्ही या ठिकाणी बोललो. आणि टेनिसमधील सर डॉन ब्रॅडमॅन म्हणायचं झालं तर उमेश मांजरेकर यांना हे मान दिलं गेलं आहे, सन्मान दिलं गेलं आहे. याने MTCचे अध्यक्ष म्हणून भरपूर वर्ष कामगिरी पाहिली. सज्ज होत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज सुयोग. त्यांच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चेंडू पडल्यानंतर या वेळेला सुद्धा जवळजवळ बॉडी लाईन होता, मात्र अटॅम्प्ट केलं आहे आणि चेंडूला ऑन साईडला जातोय. त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 2 धावा मिळतील. अटॅम्प्ट करायला थोडासा वेळ लागला. गोलंदाज होते विवेक पाटील, त्या गोलंदाज आमचे सुयोग होते, मात्र फिल्डर होते ते विवेक पाटील डीपमध्ये. बघा, एका दिवसात तुम्ही अझरुद्दीन, युवराज सिंग, सुरेश रैना बनवू शकत नाही. त्याच्यासाठी एक सरावाची गरज असते. एकाच अटॅम्प्टमध्ये कधी कधी आपण पकडून थ्रो करायचा प्रयत्न करतो, गरज आहे त्या गोष्टीची, मात्र त्याच्यासाठी प्रचंड सराव तुम्हाला नेटमध्ये करायला पाहिजे. तेव्हा कुठे तुम्ही असे फिल्डर्स होता. या सगळ्या फिल्डर्सनी एक ऑल ऑफ फ्रेममध्ये एक स्टँडर्ड सेट केलं. यावेळेला रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी आपण बघतोय
वेगवेगळे फटके या ठिकाणी, कारण टेनिस विश्वामध्ये रिव्हर्स शॉट फॉर एक गोव्याचा एक संघ होता ज्यांना मी खेळताना त्यांचे 10च्या 10 खेळाडू रिव्हर्स कॅच शॉट खेळायचे. रिव्हर्स शॉटच्या माध्यमातून 100च्या पलीकडे 8-8 षटका धावा करायची त्यांची ओळख होती. तसं रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. 2 षटकं संपतायत. पहिलं षटक आताळलं मैदानावर विवेक पाटील यांनी 13 धावा दिल्या, 1 गडी बाद नाही. सुयोग यांनी दुसरं षटक आळलं, मैदानावर धावा दिले 6 आणि गडी बाद केले. 1-2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या आपण बघतोय मैदानावर 19, गती ठेवली 9.5. बाबूजी कुछ कहना चाहेंगे? हाँ बिल्कुल बाला सर, बात करेंगे जहाँ पर कपिल का कैच छोड़ा. देखिए कपिल ऑलराउंडर खिलाड़ी हैं, जहाँ पर बल्लेबाजी से भी रन बनाते हैं, गेंदबाजी में भी तेज तरार गेंदबाज हैं, लेकिन इस तरह के कैचेज छोड़ना कहीं ना कहीं मुश्किल बन सकता है आने वाला वक्त में. कहते ना मोती कभी चलकर किनारे पर नहीं आती है, हमें समंदर तक उतरना पड़ता है, क्योंकि मोती हमेशा गहराई में मिलती है. अगर ये मैच को एकदम से गहराई में लेना चाहिए था तो फिर कपिल का कैचेस लेना चाहिए था. लेकिन कोई बात नहीं, क्रिकेट में ये सब चीज़ें होती रहती हैं. गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए. फिर बजरंग सीडन टीम एक अच्छी, मैं कहूँगा, गेंदबाजी देखने को यहाँ पर मिली है. लेकिन आज स्कायरा 11 नाम से देखे जय जलेश्वर वाडेगढ़ टीम स्कायरा का जाए तो निश्चित रूप से आकाशदादा पाटिल सिडोन, और वहीं से देखिए बात करेंगे वीर बजरंग सिडोन टीम देखने को मिल रहा है. लेकिन बाला सर एक बात तो तय है, हम पिछले 2 मैच को देखने के साथ साथ चाहे खेल क्रिकेट का हो या खेल कोई बाइक का रेस का हो, जीतता वही है जो सही समय में गियर बदलता है. अब जो ये 18 गेंद है ना, ये वो समय है जो बेहतर गियर बदलेगा वो अच्छी टोटल में पहुंचेगा, अच्छी स्थिति में रहेगा. गुड कमेंट्स बाबू. बाबू सहा रायगडचे एक अत्यंत चांगले हिंदी समालोचक. लेफ्ट आर्म बॉलर आलेले आहेत ऑन द टोस. चेंडूला खूप सुंदर पद्धतीने लास्ट मुमेंटला आपण बघतोय मनगटाच्या सहकार्याने ऑन साईडला बळवायचा असताना तो क्षण आठवा. इम्रान खान इनस्विंग टाकायचे आणि मोहम्मद अझरुद्दीन बॅकफुटला जाऊन ऑन साईडला फ्लिक किंवा लेग लान्स करायची. ती एक वेगळी कला आहे, अत्यंत कठीण शॉट आहे तो सुद्धा. मात्र आतापर्यंत या सामन्यामध्ये पेडल स्वीप अत्यंत सुंदर शॉट बघायला मिळाला सुरुवातीला आपल्याला अतुल बोईरेच्या माध्यमातून. स्ट्राईकवर आहेत कपिल पाटील, गोलंदाज आहेत मैदानावरती ते वैभव पाटील. वाडेकर विरुद्ध शिरडोन असा आपण सामना बघतोय. ग्रामीण क्रिकेट बॅकफुटला गेले, थांबून आला होता चेंडू आणि चेंडू येईपर्यंत त्या ठिकाणी आता तो निसटतोय. एक चिकी सिंगल या ठिकाणी कंप्लीट करत असताना आपण बघतोय या ठिकाणी. स्वर्गीय शिवाजी शेलार स्मृती चषक 2024 तुम्ही बघताय. 7वं पर्व. प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये आणि भव्य दिव्य चषक. द्वितीय 1 लाख व चषक. तृतीय 50,000 व चषक. चतुर्थ 50,000 व चषक. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण बघतोय या ठिकाणी 2 व्हीलर आहे, बाईक आहे. बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर यांना सुद्धा कॅश प्राइजेस आहेत, ट्रॉफीज आहेत आणि मॅन ऑफ द मॅचला सुद्धा पारितोषिक या ठिकाणी सातत्याने दिलं जाते. प्रत्येक गावातील ग्रामस्थ मंडळ, ग्रामस्थ जे चाहते आहेत ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात सातत्याने आपल्या मुलांसाठी, आपल्या गावातील तरुणांसाठी या ठिकाणी पारितोषिक देत आहेत. त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन आणि पाठपुरावा करतायत सातत्याने, याचा उल्लेख करायला पाहिजे. ग्रामीण क्रिकेट फार जवळून मी बघतोय मागचे 15 वर्ष. कल्याण ग्रामीणमध्ये मॅग्निफिसंट परफॉर्मन्स, अतिशय हाय स्टँडर्ड परफॉर्मन्स ग्रामीणचे मुलं दाखवत आहेत आणि नवीन नवीन हिरे जन्माला येत आहेत. खेळलेत यावेळेला हवेमध्ये शॉट आहे आणि निखिल पाटील डीपमध्ये एक सुंदर झेल टिपत असताना त्यांना माहिती आहे की पहिल्या षटकात जरा जास्त धावा गेल्या आता 13च्या रूपाने आणि या षटकात आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे आणि चांगली गोलंदाजी वैभवच्या माध्यमातून निखिल झेल टिपतोय आणि मैदानावर फलंदाज बाद होतोय. सन्माननीय विनायक पाटीलजी यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी आपण स्वागत करतोय. रवींद्र चव्हाण साहेब यांचे बंधू या ठिकाणी संकेत चव्हाण साहेब सुद्धा सामना एन्जॉय करतायत. रवींद्र चव्हाण हे अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय, लवकरच ते कॅबिनेट मिनिस्टर होतील याबाबतीत कुठेही शंका नाही. कारण काम ही त्या कार्य त्यांची ओळख आहे, सेवा ही त्यांची ओळख आहे. कोकण विभाग अख्खा अगदी रत्नागिरीपासून सिंधुदुर्गापासून अगदी आमच्या पालघर वाडा मोखाडापर्यंत बघायला सगळा परिसर ते बघतात. ऑन बिहाफ ऑफ भारतीय जनता पार्टीचे ध्वज चारी बाजूला फडकत असताना या ठिकाणी व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या आमच्या प्रमुख अतिथींचं मनपूर्वक स्वागत करतोय. तसंच वाडेगर आणि शिरडोन या गावातील भरपूर ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. शिवाजी शेलार साहेबांची जर सगळ्यात कुठली संपत्ती ताकद असेल तर ती होती त्यांची जनसंपर्क. लक्षात घ्या, अत्यंत स्ट्रॉंग जनसंपर्क आहे.
लॉफ करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा. संदीप पाटील माझे जिवलग मित्र यांचं आगमन आणि त्यांच्याबरोबर शिवाजी शेलार यांचे मित्र दांडे साहेब येई त्यांचंही आगमन झाले. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी. त्यांना विनंती करतो व्यासपीठावर स्थानपन्न होण्यासाठी. संदीप लेदर क्रिकेटसाठी फार मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करतो. आमचे राजन साळवी यांच्या माध्यमातून पुढच्या पिढीला जाण्याचं सातत्याने पाठपुरावा ते करतात. आणि संदीप स्वतः 40+ खेळतो याचा उल्लेख करायला पाहिजे. धावसंख्येकडे वळूया आपण. वाईड नाही आहे, कन्फर्म या. तर जे पवार पॅनल, JP पॅनल कामगिरी बघते. उमेश केणे, हेमंत शेट्टी, शाहिद मोमीन जय आउट ऑफ टाऊन आहे सातत्याने. सादिक सुद्धा त्याच्याबरोबर आहेत. आणि जयची जी पॅनल आहे ती सातत्याने वाढते आहे. आणि सादिक राजापूरकर आमचे बँड्राचे अत्यंत वन ऑफ द डॅशिंग क्रिकेटर, ते सुद्धा अंपायरिंगच्या भूमिकेत पार पडत आहेत काम. चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडर अत्यंत सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतायत मैदानावरती वैभव. त्यांचं वैशिष्ट्य काय बघा, ज्यावेळेला चेंडू रिलीज करतात, ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, फॉलो थ्रू, त्यावेळेला ते थोडेसे थांबतात आणि ओपन चेस्ट गोलंदाजी करतात. त्यामुळे काय होतं, पूर्ण शोल्डरमधून त्यांना ताकद मिळते आणि ती ताकद ट्रान्सफर होते बॉलवर आणि बॉल त्या पद्धतीने फार वेगाने निघतो. हे बघा, आता चेंज ऑफ पेस टाकला होता त्यांनी. डीपमध्ये आहेत विवेक पाटील त्या ठिकाणी. आणि खूप सुंदर गोलंदाजी वैभव याच्या माध्यमातून आपण बघतोय सातत्याने. कारण वैभवने 2 विकेट्स या षटकामध्ये काढलेत. थोडं उशिरा का होईना या ठिकाणी शिरडून संघ आपण बघतोय मैदानात मॅचमध्ये येत असताना. बोला. काही सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. आदरणीय साईदादा शेलार यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा सन्मान करावा. स्पर्धेचे शिल्पकार, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अगदी नगरसेवक सन्माननीय साईदादा शेलार यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण आमंत्रित पाहुण्यांचा सत्कार इथे करूया. संदपचे आदरणीय विनोदजी पाटील साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. विनोदजी पाटील साहेबांना विनंती की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. विनोदजी पाटील साहेब. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार स्मृतिचषक अंतिम पडावाकडे आपण चाललोय. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि गेले 4ही दिवस, आजही उद्याही पाहुण्यांची रेलचेल या मुख्य मंचावरती असणारच आहेत. पाहुण्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार साईदादा शेलार यांच्या शुभ हस्ते विनोदजी पाटील साहेबांचा सत्कार इथे संपन्न होतोय. तदनंतर घारिवलीचे सुरेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेश पाटील साहेबांना देखील विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. ही सर्व आमची पाहुणे मंडळी, सर्व पाहुण्यांचा सन्मान इथे संपन्न होत आहे. सुरेशजी पाटील साहेब घारिवलीचे. भिवंडी शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय घनश्यामजी भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या अगोदर सुरेशजी पाटील साहेबांना सन्मानित करतायत साईदादा शेलार. घनश्यामजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, भिवंडी शेलारचे विद्यमान सरपंच. त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल साईदादांच्या शुभ हस्ते. घनश्यामजी भोईर साहेबांचा सत्कार संपन्न होतोय. PK अँड सनचे प्रल्हादजी काळन साहेब, आपण असे विनंती की आपण देखील सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. प्रल्हादजी काळन साहेब. आदरणीय शिवरामजी जाधव साहेब, आपण असे विनंती की आपण देखील सत्काराचा स्वीकार करावा. प्रल्हादजी काळन, सन्माननीय शिवरामजी जाधव आणि त्याचबरोबरीने विनायकजी पाटील साहेब, तीनही मान्यवरांना विनंती की आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आदरणीय साईदादा शेलार यांच्या शुभ हस्ते आपल्याला सन्मानित करण्यात येईल. शिवरामजी जाधव साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचबरोबरीने विनायकजी पाटील साहेब, विनायकजी पाटील साहेब यांना देखील विनंती की आपण देखील
हा सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत साईदादा शेलार यांच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे, जिथे जोडले गेलेत आदरणीय बाळा सर. सज्ज होतात गोलंदाज पुन्हा एकदा शेरांकडून. हो, बॅकलिप घेत असताना लॉफ केलं ऑन साईडला. बघायचं आहे डीपमध्ये फिल्डर नोमॅट्स लँडमध्ये चेंडू पडतोय, त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. चांगला कमबॅक. धावसंख्या सरकते ती आता मैदानावरती 26 या धावसंख्येवर. सुयोग आलाय पुन्हा. सुयोगसाठी इकडे पारितोषिक ठेवण्यात आलेले आहे. पी के एन सन्स यांच्याकडून 2000 रुपयाचं सुयोग पाटील यांनी जर हॅट्रिक पार पाडलं तर हे पारितोषिक त्यांना देण्यात येईल. कमेंट्री में कैसा एक लिंक असते बाबूजी, एक लिंक रहता है वो चलता रहता है. कहीं थोड़ा सा अगर इंटरप्शन हो जाएगा ना तो हम वापस ड्रेसिंग रूम में आना पड़ता है और वापस स्टार्ट करना पड़ता है. वो लिंक तुटना नहीं चाहिए. बॅटन पॅचच्या मध्ये बॉटम हँडच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. आविष्कार पाटील डीपमध्ये फिल्ड. ओ, बॅट घासणं किती महत्त्वाचं असतं, कारण इथेही रिव्ह्यू आहे, इथेही तिसरा पंच आहे. मात्र तुम्ही बॅट घासलं तर काय होतं, डाऊट ऑफ बेनिफिट जे आहे ते तुमच्या खात्यात येऊ शकतं. कारण ती जी लाईन आहे पॉपिंग क्रीज, त्याच्या आतली जी लाईन आहे त्याला तुमची बॅट पोचली पाहिजे तिथपर्यंत. आणि हे बघतात, कारण हल्ली तिसऱ्या पंचांना रनआउट हे रेफर केलं जातं. आणि ते 2-2 रिव्ह्यू विक्रम शेलारनी असं मला सांगितलं दोन्ही संघांना देण्यात आलेत. क्रिकेट विथ टेक्नॉलॉजी, प्रगतीबरोबर चालणं, प्रगतीबरोबर पुढे सरकणं. आणि टेक्नॉलॉजी आहे, क्लोज डिसिशन आहे, तर त्याचा वापर करणं आवश्यक आहे फेअर गेमसाठी, पारदर्शकतासाठी. आणि पारदर्शकता हीच तर ओळख आहे शिवाजी शेलार स्मृती चषक 2024ची. ओ, पडल्यानंतर आपण बघूया इथे नो बॉल कॉल केलं आहे दोन्ही अंपायरने आणि बाउंड्री सुद्धा आहे. मलाही अंदाज नाही आला की चेंडू एवढा बीट करेल, कारण ज्या पद्धतीने चेंडू त्यांनी रिलीज केला होता. मात्र बॅट्समॅन बीट झाले, कीपर बीट झाले. त्या ठिकाणी 5 धावा मिळतील या ठिकाणी. बाळा सर, थोडं इंटरप्ट करतो तुम्हाला, बोला, माफी बोला, असावी सोमने. त्यासाठी. बोला. सन्माननीय PI साहेब प्रवीणजी डांगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रवीणजी डांगे साहेबांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय साईदादा शेलार यांच्या शुभ हस्ते प्रवीणजी डांगे साहेब जे PI साहेब आहेत त्यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती होत आहे. इट्स ओव्हर टू बाळा सर. येस, थँक्यू सोमने. प्रवीणजी डांगे साहेब हे शिवाजी शेलार साहेबांचे अत्यंत जिवलग मित्र. नो बॉल कॉल केलं आहे, 4 सुद्धा आहेत, 5 धावा धरलेले आहेत. थर्ड अंपायरने नो बॉल दिलाय. तर या ठिकाणी PI साहेब प्रवीण डांगे साहेब जे शिवाजी शेलार साहेब यांचे मित्र आहेत, जे संदीप बरोबर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. मी जसा अगोदर उल्लेख केला की जनसंपर्क ही त्यांची ताकद आहे. 25-30 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कंबाळपणामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, लोकांचे सगळे प्रश्न असेल, सातत्याने, कारण तेही नगरसेवक होते शिवाजी शेलार साहेब, त्यांच्या पत्नीही नगरसेविका होत्या. साईलाही भरपूर वर्ष आपण नगरसेवक म्हणून पाहिलं. मागच्या काही वर्षांमध्ये पुन्हा एकदा इलेक्शन झालेलं नाही आहेत आणि ते इलेक्शन जेव्हा होईल तेव्हा साई पुन्हा एकदा सभागृहात जाईल या बाबतीत मनात कुठेही शंका नाही आहे. टप्पा पडल्यानंतर बीट होत असताना मला आठवतं आहे 3 वर्षापूर्वी जेव्हा साईने मला कॉन्टॅक्ट केला होता. मात्र 3 वर्ष सातत्याने साई असेल, विक्की असेल, सगळे कॉन्टॅक्ट करत आहेत. मात्र प्रेशर असल्यामुळे डोमेस्टिक क्रिकेटचं, MCAचं, BCCचं माहिती नाही आला. मात्र यावर्षी आम्हाला येता आलं, त्याबद्दल मी विक्रमचे धन्यवाद व्यक्त करतोय. अटेम्प्ट केलं आहे, थोडंसं उशिरा अटेम्प्ट केलं आहे, जास्त डीप जाईल का असा प्रश्न आहे. मात्र एकाच ॲक्शनमध्ये चेंडू अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, त्यावेळी मात्र विवेकने बॅकिंग केलं आहे खूप सुंदर पद्धतीने आमच्या फिल्डरने. आणि कव्हर करेपर्यंत 2 धावा मैदानावर पूर्ण होत आहेत. धन्यवाद अशोक पाटील. अशोक बरोबर असला की स्कोरिंग ज्याला आम्ही म्हणतो, कारण ते अत्यंत संगणक आहेत, ते फार वेगाने स्कोरिंग करतात, अतिशय चांगली माहिती देत असतात सातत्याने. षटकं पूर्ण झाले मैदानावर आपण बघतोय ती 4 षटकांचा खेळ पूर्ण झाले. 4 षटकानंतर धावसंख्या बघायला मिळते ते 35 सरासरी 8.90 रूपानी. हाँ बाबूजी, कुछ कहना चाहेंगे यहाँ पे? हाँ बिल्कुल सर, बाला सर बात करेंगे 4 ओवर का मैच हो चुका है. यहाँ पर स्कोर की बात करेंगे, मैं कहूँगा बैलेंस है, बहुत बढ़िया टोटल गेंदबाजी जो टॉस जीतकर कप्तान ने लिए थे, खड़े उतरे हैं गेंदबाज फील्डर. लेकिन अभी देखिए अंतिम 6 गेंद बचाए. कहते ना फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में देखिए एक अच्छी टोटल तक पहुंचने के लिए बाला सर कहीं हिट कहीं ऐसा बड़ा 6 लगाना पड़ता है. अपने बहुत बड़े अंतर्राष्ट्रीय रिकॉर्ड दे रहे हैं अजहरुद्दीन लीजिए. एक लेजेंड कमेंटेटर जब होते हैं सामने तो काफ़ी कुछ सीखने को मिलता है. लेकिन वहीं बात करेंगे मेसी का सपना भी 14 साल 117 दिन के बाद फीफा वर्ल्ड कप जीतने का पूरा हुआ था. तो देखते हैं यहाँ पर 6 गेंद बचा है. साई दादा हम देख सकते हैं
जो हमेशा एक खूबसूरत चेहरा बाला सर, मैं हमेशा कहता हूँ कि फूलों से खूबसूरत कोई नहीं और सागर से गहरा कोई नहीं। डोंबिवली टेनिस क्रिकेट तो छोड़िए, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट में साई दादा सेलर से खूबसूरत चेहरा। यकीनन अभी उन्हें ब्लू टिकट भी मिला है आईएसपीएल का। इज वन ऑफ द फैंटास्टिक क्रिकेटर। विक्रम शेलार भी क्लासिक क्रिकेटर है। इसके अलावा नीलेश मात्रे बैठे थे, वो भी वन ऑफ द मैं खुद उनका फैन हूँ। वन ऑफ द ब्यूटीफुल कैप्टन एंड मैग्निफिसेंट प्लेयर ऑफ कल्याण डोंबिवली। मोठा गाव म्हणून तर ग्रामीण क्रिकेटवर माझं एवढं प्रेम आहे। अत्यंत बारकाईने मी त्यांचा रीड करत असतो, अभ्यास करत असतो। ही मुलं कशी प्रगती करतात, कुठल्या पद्धतीने पुढे जातात, यांना फक्त थोडी शाबासकी, प्रेरणा, पाठपुरावाची गरज आहे, जी ग्रामस्थ देतात। 2000 रुपये पीके एंड सन्स यांच्याकडून ॲट्रिकसाठी आपण सहयोग पाटीलसाठी ठेवण्यात आलेले आहे आणि आविष्कार आता आलेले त्यांच्यासाठी सुद्धा 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। लॉफ केलंय, ओपीच्या जेल असणार समोर आणि सुंदर झेल तकदीर पाटील याच्या मार्फत अतिशय सुंदर पद्धतीने खूप चांगली गोलंदाजी। वैभव असेल, सुयोग असेल, विवेक असेल, विवेकनी 13 धावा दिल्या होत्या, सुयोगनी 6 धावा देत असताना मैदानावर 1 गडी बाद केले। वैभव जास्त इकॉनॉमिकल होता, 3 धावा देत असताना 2 गडी बाद केले आणि आता आविष्कार सुरुवातच विकेटनी करतोय। त्यामुळे सगळे त्यांचे प्रमुख गोलंदाज जर पाहिले तर विवेक सोडले तर बाकी सगळ्या गोलंदाजीने इकॉनॉमिकल गोलंदाजी या ठिकाणी केली आहे मैदानावर। आणि शिरडोनच्या कॅप्टननी जी फिल्डिंग घेतली, त्याची जी गेम स्ट्रॅटेजी आहे ती मैदानावर इम्प्लिमेंट केली आहे, याचा उल्लेख केला पाहिजे। अंडर 19 भारताचा सामना एशिया कप चालू आहे। काल आपण खूप चांगली धावसंख्या 359 उभारली होती, जपानला हरवलं आपण आणि इथूनच भारताची पुढची पिढी घडत विसरला नाहीत ना तुम्ही। प्रणव प्रशांत धनावडे याच कल्याण डोंबिवलीच्या मातीने घडवलेला 1009 धावा ज्यांनी हॅरिस गायशीलच्या मुंबई स्कूल क्रिकेट असोसिएशनच्या टुर्नामेंटमध्ये पार पाडला होता आणि तो फार मोठा विश्वविक्रम होता। तो याच मातीचा, अजिंक्य राणे याच मातीचा, निलेश कुलकर्णी याच मातीचा। नाणेफेकीच्या कौलसाठी आम्ही काटाई संघ आणि सागाव आणि काटाई दोन्ही कॅप्टननी टॉस का बॉस या स्टेजवर यावं। ओ पडल्यानंतर जबळ 135च्या स्पीडने जातो। जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आपण बघतो। अनंत आणि त्यांचे तमाम सहकारी, त्यांचे लिजन कॅप्टन रंगनाथ चौधरी यांचंही नाव घ्यायला पाहिजे। काशीनाथ पाटील, रंगनाथ, व्हेरी गुड टीम, स्ट्रॉंग टीम। विनोदजी रतन पाटील सुद्धा भरपूर वर्ष या संघाच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलं त्यांनी। एज लागून चेंडू सरळ त्या ठिकाणी आपण बघतोय यष्टीवर। मॅग्निफिसंट बॉलिंग, काय गोलंदाजी करतायत आविष्कार पाटील। वैभव तर खतरनाक होतेच, पण आविष्कार जास्त खतरनाक आहे। का खतरनाक आहेत? कारण आतमध्ये आणतायत चेंडूला आणि आतमध्ये आणत असताना बीट करतायत भरपूर वेळा। अतिशय सुंदर गोलंदाजी। आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, एकही धाव दिलेली नाही आहे आणि आविष्कारने 2 गडी बाद केलेत आणि जर त्यांनी ॲट्रिक घेतलं 2000 रुपयाचं पारितोषिक पीके एंड सन्स यांच्याकडून देण्यात येईल। या डेंजर बॉलर समीर सोमनी सर वहाँ पर मौजूद हैं और सही बात बताएं यहाँ पर भला सर कहते हैं ना, सूरज जब डूबता है ना लाल लाल हो जाता है। अगर किसी टीम का विकेट अगर शुरुआत में गिरता है तो थोड़ी सी देखिए यहाँ से हाल बेहाल, यानी नाजुक स्थिति में अंतिम ओवर जहाँ रन आना चाहिए और यहाँ विकेट गिरता हुआ। यकीनन ग्रामीण की सबसे बड़ी खासियत है कि वो आहिस्ता आहिस्ता सीखते सीखते आगे आ रहे हैं। जो गलतियां उन्होंने पिछले टूर्नामेंट की उसको इम्प्रूव किया और ज़्यादा अच्छी गेंदबाजी करने की कोशिश यहाँ पे हो रहा है शिरडोन के माध्यम से। गोलंदाजी ही ताकद आहे, लक्षात घ्या गोलंदाजी। कारण आमच्या काळामध्ये 25-25 झाल्यानंतर सुद्धा समोरच्या संघाला 12, 13, 15 मध्ये ऑलडाऊन करायचे। निलेश मात्रे ते बसलेत, त्यांच्याकडे हा अनुभव आहे। पिंट्या यांच्याकडे अनुभव आहे। सुखदेव काका स्वतः अतिशय क्लासिक बॉलर आहेत, ज्यांनी असे सामने काढलेले आहेत। प्रमोद मात्रे, सुखदेव मात्रे, निलेश मात्रे, पिंट्या जोशी, हे सगळे लिजंड प्लेयर्स एका काळातले। चेंडू लॉफ केलाय, मात्र स्क्रीनच्या समोर आहे, वेग जास्त आहे बाउंड्रीचा। या ठिकाणी 4 धावा आणि भारतीय जनता पार्टीचा ध्वज सातत्याने फडकत असताना विधानसभेवर फडकवला आता।
बढ़िया मुकाबला देखिए अभी तक। अप्रतिम गोलंदाजी आविष्काराच्या माध्यमातून बघायला मिळते. मात्र एक बाउंड्री आली आहे मागच्या चेंडूत. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू लॉफ केलाय. बघायचा ऑन साइडला येतोय. अजून एक विकेट आणि तकदीर पाटील झेल टिपतायत. तिसरा घडी आविष्कारने त्याच्या गोलंदाजीमध्ये बाद केले. पहिला चेंडूत विकेट, तिसरा चेंडूत विकेट, पाचव्या चेंडूत विकेट, 4च धाबा दिलेत. अप्रतिम गोलंदाजी. वैभवने याच्या अगोदर 3 धाबा देत असताना 2 गडी बाद केले होते. सुयोगने मैदानावरती 6 धाबा देत असताना 1 गडी बाद केले होते. विवेक पाटील यांनी एकंदरीत 13 धाबा दिल्या होत्या आणि ज्या 13 धाबा गेल्या ते खूप सिरियसली घेतले शिरडोनच्या कॅप्टननी. आणि नंतर सुयोग, वैभव आणि आविष्कारने अक्षरशः खतरनाक गोलंदाजी केली आहे. सातत्याने शिकणं हे महत्त्वाचं असतं आणि ते शिरडोनचे गोलंदाज शिकतायत या ठिकाणी. आणि हा षटकातील शेवटच्या चेंडूमध्ये या ठिकाणी बघायचा आविष्कार काय करतोय. 2-3 विकेट ऑलरेडी काढलेत त्यांनी. प्रत्येक चेंडूमध्ये थोडा वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. फलंदाज बाद. इनसाइड एजला लागून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि आविष्कार अत्यंत घातक सुंदर समृद्ध गोलंदाज म्हणाला पाहिजे सकाळपासून. एकंदरीत मैदानावर 4 विकेट्स त्यांनी काढलेले आहेत. 1 षटक टाकले, एकही निर्धाव नाही. धावा दिले 4, गडी बाद केले 4. वैभव पाटील 1 षटक टाकले, एका निर्धावाने 3 धावा, 2 गडी बाद. सुयोग पाटील 1 षटक, एका निर्धावाने 6 धावा, 1 गडी बाद. आणि त्याच्या अगोदर विवेक पाटील यांनी 13 धावा दिल्या होत्या. आणि त्याच्यानंतर शिरडोन संघ जो मॅचमध्ये आलाय गोलंदाजीच्या माध्यमातून मागे वळून त्यांनी पाहिला नाहीये. धावसंख्या आपण बघूया या ठिकाणी किती झाली आहे. धावसंख्या झाली 39 आणि याच गोलंदाजीने अतिशय चांगली गोलंदाजी केल्यामुळे आपण बघतोय 39 वर समोर थांबवलंय त्यांनी आपण बघतोय. आणि 40चं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे ते शिरडोन संघाला सामना जिंकण्यासाठी. टॉससाठी जाणार आहोत आपण आणि नाणेफेकीच्या कॉलसाठी वळूया आपण त्या ठिकाणी समीर सोमनेकडे. तर काटाई सागाव यांचा नाणेफेकीचा कौल होईल. समीर कॅप्टन आले का तिकडे? यस, दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. चला, करा, टॉस करा. आदरणीय PI साहेब प्रवीणजी डांगे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. अत्यंत महत्त्वाची लढत जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई आणि त्यांच्या विरोधात सागाव या 2 संघादरम्यानची लढत. पाहुणे आपले PI साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. PI साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण सागाव टीमचा कर्णधार इथे कॉल करतोय. टेल इज द कॉल आणि इथे टॉस जिंकलाय तो सागाव टीमच्या कॅप्टनने. विनंती करतोय पाहुण्यांना की आपण आसनस्थ व्हावं. दोन्ही कर्णधारांना इथे शुभेच्छा देत असताना टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग. महत्वाची लढत आहे. समोरच्या संघाने एका बलाढ्य संघाला नामोहरण केलंय. बूस्टर एनर्जी मिळाले त्यांना. त्यांच्या विरोधात काही प्लॅन्स आखलेत सागाव टीमने? प्लॅन्स तर आहेत पण ते आम्ही फील्डवर एक्झिक्यूट करणार डायरेक्ट. थँक्यू. हा होता कर्णधार सागाव संघाचा ज्याने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. हे फार महत्वाचं आहे की प्लॅन्स डोक्यात आहेत ते खेळपट्टीवरती मैदानात आम्ही करून दाखवू हे सांगून दिलं ते सागाव टीमच्या कॅप्टनने. ही लढाई नंतरची आहे परंतु या अगोदरची लढाई अजूनही मैदानात चालू आहे. मागच्या सामन्यामध्ये सोनारपाडा विरोधात हेदूटने 40 धावसंख्येचंच लक्ष होते. हेदूटने त्या धावा डिफेंड केल्या. या पण पाहूया या पुन्हा एकदा तेच लक्ष आहे. धावा डिफेंड होतील की धावांचा पाठलाग होईल या आपण ऐकूया पुन्हा एकदा बाळसुब्रह्मण्यम अय्यर सर आणि त्यांच्या साथीला बाबू शाह सरांना. धन्यवाद समीर सोमने. ज्या 40 धावा या 40 धावा वाडेकरने या ठिकाणी दिलेल्या आहेत शिरडोन या संघाला. 30 चेंडूमध्ये 5 षटकामध्ये जवळजवळ आस्किंग रन रेट 6.25च्या रूपाने आहे. पहिल्या षटकात 13 धावा आल्यानंतर शिरडोन संघाने जी बॉलिंग चेंज केली आणि चांगली गोलंदाजी जे मैदानावर सुयोगच्या माध्यमातून, वैभवच्या माध्यमातून, आविष्कारच्या माध्यमातून जे बघायला मिळालं आणि त्यामुळे समोरच्या संघाला चांगल्या पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे, कमी धावांमध्ये रोखण्यात आलेलं आहे. सामना सुरू होते. या ऐकूया
हिंदीमध्ये राष्ट्रभाषामध्ये आमचे अत्यंत नामांकित यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर बाबूसाह याला. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया बाला सर. चलेंगे का बढ़िया मुकाबला देखिए उम्मीद करते हैं, क्योंकि देखिए स्कायरा 11 जय जलेसर वाडेगढ़ टीम कहा जाए तो बाला सर ये टीम बड़ी जिद्दी टीम है भाई, आखिरी गेंद तक संघर्ष करता है. लेकिन बढ़िया मुकाबला रहेगा क्योंकि वीर बजरंग सिडोन टीम भी इनका इतिहास उठा कर देख लीजिए. जब ये नेशनल ब्लास्ट जीते खाड़ी के मैदान के पर, उसके बाद मुड़कर ये टीम ने कभी देखे नहीं कि सामने कौन सी टीम है. लेकिन अक्सर कहा जाता है कि छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना, आसान तो इतना नहीं रहेगा, लेकिन क्रिकेट में कोई भी चीज नामुमकिन नहीं है. बात करेंगे वाडेगढ़ टीम के सामने बाला सर ऐसे गेंदबाज हैं जो घुमाव प्राप्त करते हैं, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर गेंद, फास्टर, सब रूप के गेंदबाज हैं. और यहाँ से चाहेंगे वीर बजरंग सिडोन टीम है थोड़ा शुरुआत अच्छा हो जाए. स्कायरा 11 कहा जाए तो निश्चित रूप से पैकर्स आकाश दादा पटेल से जहाँ जय जलेसर वाडेगढ़ टीम को पैकर किए हैं. और वहीं देखिए बात करेंगे वीर बजरंग सिडोन टीम है, बड़े अच्छे टीम है, एक अच्छा फाइट. और पहली गेंद के ऊपर देखिए स्लोक स्वीप खेलते हुए, गैप बहुत बड़ी है, इसे कहते हैं भाई पहली नजर में दिल नहीं चुराया भाई, दिल जलाया. क्योंकि टेनिस क्रिकेट का हर खिलाड़ी कहता है वो लाले या तो सभी दिल जले. क्या बात है बाबू. इसे कहते हैं दिल है नरम और खून में गर्मी है भारी. और आविष्कार पाटिल बल्लेबाजी कर रहा है, लहवारी लहवारी लहवारी. नहीं बाबू, बाबू यहाँ पे एक बात कहना चाहूँगा, ये बच्चे का फ्यूचर बहुत ब्राइट है. आविष्कार पाटिल का, उसका बॉडी लैंग्वेज एज अ बॉलर, उसका बॉडी लैंग्वेज एज अ बैट्समैन, पहले बॉल में इतना बेहतरीन शॉट, ये बच्चे का फ्यूचर बहुत ब्राइट है, बहुत ब्राइट है. बाला सर बता दिए भाई, शांत चेहरे के पीछे जख्म बड़े गहरे रहते हैं, ये शांत चेहरा है. लेकिन देखिए सफलता, उसके बाद देखिए एक कमाल का आउट ड्राइव, कवर को चिरता हुआ आउटफील्ड देखिए तेज है, फील्डर पीछे भाग रहे हैं, लेकिन यहाँ भी बन गए दर्शक भाई. लगातार 3 चौका, क्या शुरुआत भाई, आविष्कार का गाड़ी चलता हुआ पम पम. किसी भी गेंदबाज अगर एक ओवर में 4 विकेट लेता है तो बहुत बड़ी बात होती है, ध्यान में रखना चाहिए. और बाउंड्री जाने के बाद भी उसने जब कमबैक किया आखिरी गेंद में, यकीनन तारीफ के काबिल था वो. नहीं बाला सर देखिए बात करेंगे पनपुट का, देखिए कितना बढ़िया इस्तेमाल किया. पहला देखिए स्लोक स्वीप खेले मैदान के चारों तरफ है, ये अभ्यास भी नहीं करते हैं. लेकिन अक्सर मैं कहता हूं कि जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक चैटिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए कि कौन सी गेंदबाज के सामने आपको कैसे बल्लेबाजी करनी है. और ये वो माइंडसेट लेके मैदान पर उतरे हैं. और उसके बाद देखिए भाई हल्की हाथों से खेले, यहाँ भी गैप है भाई, बड़ा गैप है मैदान के चारों तरफ. देखिए मानो कि आप खेल नहीं रहे, गेंदबाज से खिलवाड़ कर रहे हैं, चल छैया छैया. यकीनन यकीनन उनका फुटवर्क, उनका सॉफ्ट हैंड, उनका बॉटम हैंड, इसमें ताकत नहीं था लेकिन दिमाग था, गैप था. और वो जो क्वालिटी जिसे हम क्लास कहते हैं क्रिकेट में, वो क्लास इस बच्चे में, आविष्कार पाटिल में, इसका फ्यूचर ब्राइट है. मैं इनमें ग्लैन वैती देख रहा हूँ, नेक्स्ट ग्लैन वैती. ग्लैन वैती शिवाजी पार्क के एक बेहतरीन क्रिकेटर थे जिन्होंने टेनिस वर्ल्ड में गोल्डन अक्षरों से बहुत बड़ा करियर बनाया था उन्होंने. और वही मैं इनमें देख रहा हूँ, ये लड़का यकीनन हिस्ट्री क्रिएट करेगा. बहुत बढ़िया. देखिए लेकिन कुछ कहा नहीं जा सकते बाला सर, क्रिकेट है, एक एक गेंद आपको मुश्किल बनाता है, एक एक आसान बनाता है. जहाँ ये देखिए थोड़ा जड़ में रखे थे, यहाँ पर अच्छा सोच है, सेंसिबल क्रिकेट देखिए देखने को मिलता हुआ. यहाँ से फिर से एक बार दूसरा रन देखिए आता हुआ, तीसरे के लिए भागते हुए. बहुत बढ़िया. देखिए थोड़ा खराब क्रिकेट कहूँगा. वाडेगढ़ टीम देखिए इस चीज़ों के लिए पहचाने नहीं जाते हैं, लेकिन कहते हैं ना, वक्त जब आंखें फेर लेता है तो शेर को कुत्ता भी घेर लेता है. जब आपका वक्त बुरा हो, रक्त नहीं बुरा रहता है, रक्त सबका देखिए सेम रहता है, लेकिन जब वक्त बुरा रहता है तो गेंद कहीं से भी निकल सकता है. स्कोर की बात कर लेंगे. एक बहुत बढ़िया शुरुआत देखिए. अब 40 के टारगेट जब हम बता रहे थे कि छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना, 19 दावा बगैर किसी नुकसान से. देखिए अब कठिन बनेगा. छोटे रनअप के साथ है इस बार देखिए बैकफुट से हल्के से देखिए मिड विकेट तैनात है, 1 रन आता हुआ. भला सर एक बहुत बढ़िया शुरुआत हो चुका है, क्योंकि जहाँ 30 गेंद फेंकना है, आपने पहली 6 गेंद पर 20 तक पहुंच गए, आधा रास्ता सफर तय कर लिए. अभी 24 गेंद 20. क्या लग रहा है आपको, जो T20 मुकाबला हमने देखा था 30 पर 30 था, बुमराह जैसे गेंदबाजी देखने को मिली थी, क्या इस तरह की कुछ एकाक ऊपर हो सकता है?
नहीं देखिए, जब उनके विवेक ने गेंदबाजी की थी उनके ओवर में 13 रन गए थे, उसको जवाब देते हुए यहाँ पे देख सकते हैं मैदान के ऊपर आविष्कार और तकदीर दोनों ही बहुत ही कॉन्फिडेंटली, खास करके आविष्कार बहुत कॉन्फिडेंटली यहाँ पे खेल रहे हैं, क्योंकि वो 4 विकेट का जो कॉन्फिडेंस है वो दिख रहा है उनके माध्यम से। बेहतरीन क्रिकेट उन्होंने खेला है और भले 6.25 का आस्टिंग रन रेट था, लेकिन कहा जाता है कि अगर पहले ओवर में आप ज़्यादा रन बना लो तो जो प्रेशर आप में था वो प्रेशर शिफ्ट हो सकता है। वही प्रेशर उन्होंने पहले ओवर में 20 रन बनाते हुए उनके पहले ओवर का 13 रन का जवाब दे दिया। नहीं, बहुत बढ़िया। देखिए पहला ओवर में 20 रन आया है, अभी 24 गेंद देखिए 20 का जरूरत है। इसलिए तो कहते हैं वाला सर, जब आप छोटा सा टारगेट बनाते हो ना, नावा में बैठकर जाल फेंकना बड़ा आसान होता है भाई। समंदर में उतरिए, बड़े बड़े मगरमच्छ भी रहते हैं जहाँ डर रहता है। इसलिए तो कहते हैं भाई, तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है, जो वीरबजरंग सिडोन टीम के गेंदबाजों ने किया था। टॉप ऑर्डर के बैटर को ढेर किया था, लेकिन यहाँ पर देखिएगा अच्छा शुरुआत है, कप्तान के भरोसे में खड़े उतरते हुए। लेकिन ये वही टीम है भाई, सिद्धू देखिए विकेट के पीछे माइंडसेट गेम खेलते हैं, लेकिन वो चाहते हैं कि एक आध 2 बार ऐसा बन जाए जहाँ से फिर से मूवमेंट एक तैयार हो जाए। लेकिन इतना बड़ा मौका मुझे नहीं लगता है ये जाने देंगे, जानते मैच एकदम मुट्ठी में आविष्कार देंगे भाई। इसलिए तो कहते ना, छोटा नोट और छोटा कद हमेशा मुश्किल समय में काम आता है। डेट ओवर में गेंदबाजी के लिए आए और शुरुआत में देखिए नए गेंद में बल्लेबाजी के लिए आए। बाला सर, किसी की मीठी बोल तो किसी के दिल में झोल है, और ये दुनिया भी गोल है। और आविष्कार का देखिए कितना बड़ा डबल रोल है, एक डबल रोल भूमिका देखिए निभाती हुई। लेकिन एक सफलता की तलाश है यहाँ से, कहीं से भी विकेट मिले, साझेदारी टूटे, फिर मैच में कमबैक कर सके। ये देखिए कवर ड्राइव एक लाजवाब या मैंडेटरी पावर प्ले का सेकंड चलता हुआ। ये देखिए फुटबॉल के अंदाज में रुकना चाहते थे, यहाँ से साफ दिख रहा है बाला सर दबाव डाल रहे हैं बैटर से, और एक 4 रन आता हुआ। यकीनन बॉटम एंड बहुत ही अच्छा है इस लड़के का, आविष्कार का। और रुक के खेलते हैं, गेंद को देख के खेलते हैं, गैप में खेलते हैं, ये उनकी पहचान है। ताकत का ज़्यादा इस्तेमाल नहीं करते, क्रिकेट का जो आय है, इंटेलिजेंस जिसे हम कहते हैं, वो चाणक्य नीति यूज करते हुए। नहीं, बहुत बढ़िया, ये काम तो करना पड़ता है। स्कोर की बात कर लेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया। पिछले बार 19 गेंदों में 40 रन बनाए थे उन्होंने, और इस बार देखिए टीम का स्कोर है 25, और यहाँ से रन जोड़ता हुआ भागे। यहाँ पर गलत कॉल क्या हो सकता है, शायद बाल बचे यहाँ पर। कितना तेजी से भागते हुए देखिए यहाँ से, और सिंगल को देखिए डबल में कन्वर्ट किया। बहुत बढ़िया, इसे कहते हैं अगर बाज के जैसे उड़ान भरनी है ना, तो फिर कबूतर का साथ छोड़ना होगा, और वही काम किया यहाँ पर। विकास म्हात्रे यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय। स्वर्गीय शिवाजी शेलार स्मृती चषक 2024 मध्ये विनंती करतोय स्थानापन्न व्हावं। बहुत बढ़िया, देखिए मुकाबला लग रहा था कि करीब जाएगा, लेकिन सद अभी तक आविष्कार ने जिस तरह से बल्लेबाजी की काबिल तारीफ है। बजरंग सिरडोन कहा जाए तो साहू पाटिल सर आएंगे तो स्वागत उनका। एक चॉकलेट से हमेशा नवाजते हैं, चाहे खिलाड़ी लीजिए, कमेंटेटर लीजिए। उनका देखिए सुपुत्र भी मैदान पर है। वैभव ने देखे थे फील्डिंग के दौरान, बहुत बढ़िया। देखिए यहाँ से आविष्कार ऐसा नहीं वाला सर कि चौके छक्के हर गेंद पर लगाने चाह रहे हैं, सिंगल डबल भी देखिए बना रहे हैं। बता रहे हैं भाई हमें बंदूक भी चलाना आता है, नहीं मैंने जैसा और कहा गिटार ना, भी बजाना आता है। बाबू मैंने जैसा कहा कि द प्लेयर्स वो वेट एंड प्ले, दे आर मोर टेम्परमेंट प्लेयर्स। वो रुक के खेल रहे हैं, बॉल को वॉच करते हैं, फ्रंट फुट पे लेना है क्या पीछे लेना है, ये सोचते फिर खेलते हैं। बहुत बढ़िया, देखिए बंदूक भी चलाना आता है, गिटार भी बजाना आता है। लेकिन यहाँ देखिए फील्डर से दूर क्या गेंद को रोका गया, या बाउंड्री लाइन देखते हैं यहाँ से। डिसीजन अभी तक देखिए इंतजार है। इसलिए तो कहा जाता है सबसे कठिन रोल बॉलीवुड में एक अच्छे एक्टर को दी जाती है, और क्रिकेट में वो अंपायर को किया जाता है। इंतजार किया, लेकिन आखिरकार जो इशारा है बाउंड्री लाइन से यहाँ पर 4 रन आता हुआ, मैच और करीब आता हुआ यहाँ से। यकीनन अच्छी अंपायरिंग, उमेश खेड़े, हेमंत शेट्टी, शाहिद मोबिन, जेपी का पूरा पैनल। जय पवार खुद ध्यान देते हैं हर चीज़ की बात, और अभी भी वो देखते होंगे मैच कैसा चल रहा है, इसके ऊपर ध्यान देते होंगे। बहुत बढ़िया, हुक करना चाहते थे, लीडिंग एज लिया, सॉल्ट लेग तैनात है। बाल सुब्रमण्य एयर सर देखिए बात करेंगे। सौभाग्य की बात है, मेरे लिए खुशकिस्मत की बात है, दूसरी मर्तबा आपके साथ है। पहले नाहरुली नाइट में मिले थे, और क्रेडिट से देना चाहूँगा मैं एसएससी ट्रॉफी। साई दादा लीजिए, विक्रम दादा, नीतीश दादा, 360, संदेश दादा लीजिए, ओमकार लीजिए, पूरी मैनेजमेंट देखिए हमेशा देखिए। डोंबोली मैंने भी बात करेंगे, बाला सर पहले टोटल बता देते हैं फिर जिक्र करेंगे यहाँ से। टीम का स्कोर देखिए बात करेंगे, 32 तक पहुँचे हैं, तो अभी 8 रनों की जरूरत है। बाला सर आपने सही बताया, सबसे ज़्यादा देखिए मैंने रायगढ़ से शुरुआत किया, लेकिन अगर कहते हैं ना कोई हीरो का पिक्चर हिट होता है सबसे ज़्यादा, तो मेरा अगर कमेंट्री हिट हुआ तो ये डोंबोली से हिट हुआ। उसके बाद आप भिवंडी लीजिए, बदलापुर, करजत, उरन से, तो मिस यू रिची मात्रे देखिए, जो सुखदेव काका के आपने जिक्र किया। तो पहले एंट्री उन्होंने मुझे कराए थे 2014 में देसाई में, उसके बाद सुशील दादा पाटिल देखिए टाइगर, उसके बाद देखिए पूरी डोंबोली का जो प्यार प्रेम है, और निश्चित रूप से जितनी भी तारीफ किया जाए। अगला मैच के लिए तैयार रहिए।
तो पहले ओवर में हमने 20 रन देखे, दूसरे ओवर में 12 रन देखे, अभी खाली 8 रन की ज़रूरत है। मैदान के ऊपर अभी भी 3 ओवर बचा हुआ है, कोई भी विकेट खोया नहीं है। ये दोनों के बीच में बेहतरीन पार्टनरशिप। पहले ओवर में 13 रन जाने के बाद कमबैक जो शिरोन कैप्टन ने किया वो अभी भी बैटिंग के माध्यम से यहाँ पे कंसिक्वेंटली कंसिस्टेंसी हमें देखने को मिल रहा है। बहुत बढ़िया। देखिए थोड़ा टारगेट बड़ा होना चाहिए था। कहते हैं ना बाला सर के सितारों से नहीं, क्या अभी- गवारा करे जब वो चांद ना हमारा हुआ, तो उसी तरह से यहाँ से ज्यादा उम्मीद नहीं कर सकते हैं। टोटल थोड़ा छोटा था। नहीं, यकीनन सिद्दीक बाबे साहब ने कॉम्प्लीमेंट दिया, दिस इज़ अ बिग कॉम्प्लीमेंट, क्योंकि सिद्दीक बाबे जैसे मैंने कहा कि बहुत ही कम लीजेंड कमेंटेटर अभी रह गए। सिद्दीक बाबे वन ऑफ द वेरी लीजेंड कमेंटेटर। उसके बाद डॉक्टर गौड़ी हमारे, और जैसे इनका नाम लिया गया पंड्या का, और जिन लोगों ने 4 डिकेट कंसिक्वेंटली काम कर रहे हैं। और चलिए लेग भी पर अपील देखिए, देर से आया, बहुत आने में ये विकेट वक्त लग गया भाई। यहाँ से जो साझेदारी को तोड़ना चाहते थे यहाँ से, लेकिन कहते हैं ना दिल में सोचने से कुछ होता नहीं है और रात में बुलाने से कोई जागता नहीं है। अभी बात कर लेंगे, बहुत नजदीक है। देखिए जीत के यहाँ से बहुत बढ़िया, अगला मैच के लिए तैयार रही है भाई। एक बिग फाइट मुकाबला। ये पार्टनरशिप यहाँ पे टूटता हुआ हमें देखने को मिल रहा है। मैदान के ऊपर प्लेयर आउट होता हुआ तकदीर पाटिल, लेकिन ये अच्छी पार्टनरशिप है। जैसे अशोक मुझे कह रहे हैं कि यहाँ पे पार्टनरशिप जो हुई है वो मैदान के ऊपर 33 रनों की पहला विकेट के लिए पार्टनरशिप आविष्कार और तकदीर। आविष्कार अभी भी है, आविष्कार ग्लैन वैती और मंदार गरुड़े का मिश्रण है टेनिस वर्ल्ड में, और ये बच्चे का फ्यूचर ब्राइट है। मैं कोच हूँ, पहले ही नज़र में पहचान लेता हूँ। चलिए नए बैटर देखिए आते आते, बड़ा हिट देखिए यहाँ से AK-47 शिवाजी दादा शेलार यांचा, शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा थोड़ा गेंदबाज तैयार है। ब्राह्मण की बोली और AK-47 की गोली बहुत पावरफुल होती है बाला सर, और वो पावरफुल छक्का था। मैच को एकदम से करीब लाया 1 भाई। रन की जरूरत है खाली। कहते ना सबर कभी मत खोना, हर बड़ी कामयाबी वक्त मांगती है। शायद है वक्त लिया यहाँ पर बड़ा हिट के लिए, अब कामयाबी की तरफ पहुंचते हुए, लेकिन निराश कर रही है बाला सर। इस प्रतियोगिता में देखिए बड़े बड़े टीम यहाँ पर बाहर हो रहे हैं। वॉकलैंड टीम भी कल बाहर हुई है, आज देखिए सोनारपड़ा चैंपियन पिछले साल। इसलिए बाला सर कहते हैं ना जो खुद को समझती है आलिया, उसे भी कभी कभी मिलता है कालिया। इसलिए क्रिकेट में कभी भी घमंड मत कीजिए, एटीट्यूड मत दिखाइए, ईगो मत दिखाइए। कोई बड़ा नहीं होता है भाई। जो पेड़ देखिए फल भी नहीं देता है ना बाला सर, वो छांव देता है। नहीं, कमेंट्री में भी ये ध्यान में रखना चाहिए ये बात। नहीं, आप जैसे लेजेंड के साथ हमें मौका मिल रहा है, झुमका, इससे खुशी की बात क्या हो सकती है। क्रेडिट SSC ट्रॉफी को मैं देना चाहूँगा निश्चित रूप से, और शायद मुझे लग रहा है बाला सर मैच बहुत जल्दी कंप्लीट हो गया। जब अगले मैच में जुड़ेंगे फिर चर्चा होता रहेगा, लेकिन सबसे पहले इस मैच के मैन ऑफ द मैच। चलिए किसी के मीठी बोल तो किसी के दिल में झोल है, ये दुनिया भी गोल है क्या। अशोक पाटिल सर यहाँ पर डबल रोल का मैन ऑफ द मैच है। यस, सामना वीर से